नऊला 10 मिनिटं असताना का अंदाज नव्हता काय टीव्हीची बातमी माझा पुढे स्कूल कुठे ठाण्याला असते तू पण ठाण्याला ठाण्याला कुठे हो का आणि कधी लागले 2005च्या आधी पेन्शन आणि आता समजा अशी घटना घडल्यानंतर मग यांचं शिक्षणाचं काय पण मग चांगलं राहणार विजिटची बेसिस ते ठाणे महानगरपालिकेमध्ये आहेत फार्मसिस्ट म्हणून आहे पण ते कॉन्ट्रॅक्ट बेस नाही आपण काय करू आपण चर्चा करू शिंदे साहेबांशी पण बोलू महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि आम्ही सगळे आता स्वतः फॉलोअप करतील सांगतो आम्ही त्यांचा परमनंटचा एक विषय करू दुसरं जर शिक्षणाला कुठे काही अडचण आली तर आम्ही आहोत समजा शिफ्ट करायचं झालं समजा नाही त्यांची शिक्षणाची जबाबदारी आमची आता ही मराठी का इंग्लिश पण मग इथं तुम्ही शाळा तुम्ही चूज करा आम्ही तिथं बोलतो तिथे जाते हा 7वी तुम्ही शाळा ठरवा हॉस्टेल का काय करायचं ते ठरवा आम्हाला कळवा सांगा ना मला तुम्ही कसं सांगा कसं सांगा माझ्या लोकांना सांगा पण एक आहे पूर्ण जबाबदारी आम्हाला आहे ही घटना आणि जसं तुम्ही दुःखात जातात तसं आम्ही पण आहोत त्या दिवशी तुम्ही पण आम्हाला म्हणजे सगळे होईपर्यंत पूर्ण सहकार्य सोपं नव्हतं तुमचे एक आले होते ते कोण उमेश बाकी आय थिंक ठाण्यावरून येत होते मुंबईवरून आम्ही होतो तिथं पण आताच येत नव्हते साहेबांनी खूप प्रयत्न केले सोडलं नाही नंतर मग मी सांगितलं आम्ही जेव्हा गेलो ना फोन केला परिवारातलं जे कोणी असतं त्यांनी दादांना पण वेळ लागला वेळ तशी होते त्यामुळे जास्त बोलता येत आम्हाला काहीच आणि आम्हाला कसं मानसिक दृष्टिकोन आम्हाला काही सुचत नाही एक तर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा उठलो मी उठलो मला असं वाटलं की एक फार घाणेरडं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नातून बाहेर अजून पण आम्हाला ते हे होतं दिलीप मला कुठली मदत समजा त्याने सुनबाई तुम्ही बारामतीला होतो कुठे आता गाव त्यांचं प्रॉपर येते त्याचं माहेर कुठलं बारामती मग इथं महानगरपालिका कुठे तुम्ही काय करा ताईंशी बोला त्यांना जे योग्य वाटतं ते तुम्ही त्याप्रमाणे आणि ठाण्याला त्यांना घर पोलिसांचं होतं ठाणे ओके असेल तर शिक्षणाचं दोघांच करू आणि परमनंट पण स्पेशल केस म्हणून करते त्या ठाण्याला पे ग्रेड पण जास्त असते
नगरपंचायत आणि नगर परिषद रचन काय जावं लागेल. मला तो एक हे करा म्हणजे कारण आता हे रिटायर झाले. नंतर आपण बघूया. हा एकटीला नाही. उद्या फक्त मी एका विषयासाठी मुंबईला आहे तर आम्ही सगळे यायलाच तुम्ही सांगा म्हणजे मी जसं आपल्याकडून एकदा गेले तसे त्या माळी म्हणून आहे नाशिकला गेले असतील उद्या भेटेल पण बारामती तिकडे कुठे मग दोघांना सांगतो पोलीसमध्ये लाखो पोलीस असतात आणि जे मंत्री असतात त्यांच्या प्रोटेक्शनसाठी तुमच्या सुरक्षितेसाठी कारण मंत्री हा तुमच्या आमच्या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची व्यक्ती असते. मग अशा व्यक्तींकडे ठराविक पोलीस म्हणजे 1% कमी लोक हे सिलेक्ट केले जातात आणि त्यांना मग त्या मंत्र्यांची सुरक्षता म्हणजे त्यांना सुरक्षता दिली म्हणजे महाराष्ट्राला सुरक्षा दिली असं असतं. तर असे लोक निवडले जातात. तुमचे पप्पा त्यातले एक होते म्हणजे अनेक पोलीस ऑफिसर आहेत त्यातल्या ठराविक लोकांना सिलेक्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये तुमचे पप्पा होते आणि ते कोणाचं सिक्युरिटी त्यांना जबाबदारी होती ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्याबरोबर ते माझ्या अंदाजाने 2019 पासून हे त्यांच्याबरोबर होते आणि आधी मुख्यमंत्री साहेबांबरोबर ते होते. मग हे करत असताना सेवा देत असताना जी घटना घडली ही आपल्याला माहिती आहे की जसं तुम्ही तुमचे पप्पा तुमच्याबरोबर नाही आहेत तसे माझे काका माझ्याबरोबर नाही आहेत आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. पण जसं मी माझ्या काकाला एक अतिशय पराक्रमी नेता एक व्यक्ती आणि या राज्याच्या हितासाठी निर्णय घेणारा व्यक्ती म्हणून मी ओळखतो आणि असंच मी ओळखत जाणार तसं तुम्ही सुद्धा तुमच्या पप्पाकडे त्यांची जेव्हा आठवण तुम्ही काढाल तेव्हा अतिशय पराक्रमी पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघायचं. त्यांचा आदर त्यांचा अभिमान हा आम्हा सगळ्यांना तो तुमच्यात पण असेल पण आयुष्यभर तुम्ही तो बाळगा. तुम्हाला आयुष्यात जे काय व्हायचं असेल त्यासाठी तुमचा परिवार तुमच्याबरोबर आहे पण तुमच्याबरोबर पवार परिवार सुद्धा आहे एवढंच मी सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. ठीक आहे तुम्ही काही ठरवा तुमच्या काकांना सांगा मामाला सांगा आजोबाला सांगा आईला सांगा ते आमच्याबरोबर सांगतील. आपले चव्हाण साहेब सुद्धा इथे आहेत आणि कोणालाही सांगा तुम्ही आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. ठीक आहे फक्त जी घटना घडली ती आपल्या हातात नव्हती पण तुम्ही आपल्या वडिलांबद्दल अभिमानी आयुष्यभर राहा आणि त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे. ठीक आहे तुम्ही काही सांगा पण मोठं व्हा लहान होऊन म्हणजे जे काही लाईफमध्ये कराल ते खूप मोठं करा उच्च पदावर जा. ठीक आहे काळजी घ्या आईची पण काळजी घ्या. विधीची आई म्हणजे सोपं नाही आहे आईला तर आई वडिलांना तर आम्ही आता बोलू तरी शकतोय नाही का भाऊ एकूण दोन महिने त्या कुठं असतात एक कोणाला एक पण अपेक्षित होत आहे तसं आमच्या घरावर एखादा डोंगर कोसळला तिथं आमच्यावरही तसंच झालंय बोलून
असा कुठला मार्ग निघत नसतो. शेवटी ज्यांच्या घरावर हा अनुभव येतो त्यांनाच ते कळतं. जसं तुमच्या तसं आमचं आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आपण मुलांचं काही शिक्षणाचं असेल तर आम्हाला नक्की सांगा. त्याच्यात आम्हाला जी काय करता येईल ते आम्ही प्रामाणिकपणे करू. आणि दादांचं आणि शिंदेभाऊंचं फार जाधवभाऊंचं फार वेगळं नातं झालं होतं. म्हणजे मला असं वाटतं की दादांना चॉईस असतो की बदलायचं का ठेवायचं. पण त्यांनी त्यांना 19 पासून आत्तापर्यंत कंटिन्यू केलं होतं. आणि दादा फार कमी लोकांवर तसा विश्वास ठेवायचा त्यात ते एक होतं. फार जवळचं नातं त्यांचं झालं होतं. तसं त्याचे ते अधिकारीच होते, म्हणजे पोलीसमध्ये होते तरी वेगळं नातं झालं होतं. ते घडलं ते म्हणजे फारच वाईट झालं. 10वा 13वा झाला तुम्ही सांगा शिक्षणाचं त्याचं परमनंटचं तरी आम्ही आमच्याकडनं मागणी करू परमनंटची. हे विजिटची काका हे शिक्षक आहेत जाधव जिल्हा परिषद जिल्हा शिक्षण किती झालं. नाही विजिटचं शिक्षण इथं झालं आणि हे काय झालं पोलीस 2009 16 वर्ष झाली. मला तरडगाव माझ्या मतदारसंघातलं वाटतं. माझ्या मतदारसंघातून तरडगाव म्हणून गाव आहे. मी अलीकडे 13 आपल्या 9 तारखेला जातो. 9ला ऑफिसचा फोन घेऊन बाकी कुठं काय अडकलं वगैरे काय असं ओळखण्यासारखी होते असं वाटतं. डोक्याला लागलं त्यांनी हा ते हेच केलेलं होतं. किंवा जर सोडले तर मी बँक जेव्हा तिथं आलो होतो तेव्हा ते डॉक्टर म्हणाले